नमस्कार मित्रांनो, कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे वडापाव स्टॉल व्यवसाय. तर यासाठी लागणारे साहित्य, सुरुवात कशी करावी, आपण त्या स्टॉलवरती सेल करू शकतो, कायदेशीर बाबी, कमाई आणि यशस्वी होण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर यासाठी जागा निवड आपण कशाप्रकारे करू शकतो? आपण जागा निवड करताना कॉलेज, शाळा, स्टेशन, ऑफिस किंवा मार्केट म्हणजे गर्दीच्या ठिकाणी आपण हा स्टॉल उभा करू शकतो. तर त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल आहे, तर आपल्याला साधारणपणे 15,000 ते 50,000 पर्यंत सुरुवातीस लागते. म्हणजे आपला स्टॉल किंवा इतर साहित्य, परवाने यासाठी. तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागेल? फास्ट फूड स्टॉल, गॅस स्टोव्ह, सिलेंडर, चमचे, कढई, पातेली. त्याचबरोबर आपल्याला मसाला, पाव, लोणचं, चटणी, प्लेट्स, पिशव्या, स्वच्छ पाण्याची सोय आणि आपण या स्टॉलवरती काय काय सेल करू शकतोय? तर वडापाव, भेळपुरी, समोसे, मिसळपाव, भजी, बटाटा वडा, कोल्ड्रिंक्स अनेक असे पदार्थ आहेत की आपण आपल्या स्टॉलवरती सेल करू शकतोय. तर याच्यामध्ये कायदेशीर बाबी आपल्याला कोणकोणत्या आहेत? नगर परिषदेची परवानगी घ्यावी लागेल, अन्न सुरक्षा परवाना लागेल, त्याचबरोबर स्वच्छतेचे प्रमाणपत्र. तर याच्यामध्ये आपण कमाई पाहूया, म्हणजे इन्कम किती होणार आहे. एक वडापाव आपण साधारणपणे ₹10 प्रति युनिट याप्रमाणे दिला तर आपण दिवसाला आपण 100 वडापाव विकल्यानंतर ₹1,000 आपल्याला मिळतात आणि इतर पदार्थ जोडल्यास नफ्यामध्ये वाढ होते. चव हीच ओळख असते, त्यासाठी खास मसाला तयार ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या स्टॉलवरती स्वच्छता चांगली हवी आहे. ग्राहकांसोबत विनम्र व्यवहार केला पाहिजे आणि दररोज ताजे साहित्य वापरले पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.